5 मिनिटात बाबांचं दर्शन होणार आहे. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. आता तर सकाळचे वाजले आहेत 5 आणि आता आम्ही निघालो आहोत उज्जैनला. सो पुढचा प्रवास कसा होतो बघूया. आता तर अशा प्रकारे बॅगची अरेंजमेंट करतोय पूर्ण. जय महाकाल. थोडं पुढं गेल्यावरती आम्ही रस्ता चुकलो. आम्हाला वाटलं नाशिक मार्गे जायचं, पण जायचं होतं तर औरंगाबाद मार्गे. मॅडम, तुम्हाला रस्ता चुकून कसं वाटतंय? डोक्याला त्रास वाटतोय. हातरो अय कसं वाटतंय? पप्पाला तर न विचारलेलंच बरं. खूप बरं वाटतंय का? फिटनफिट झाली ना पप्पा? अहो पण अहो पप्पा, त्यांची फिटनफिट अर्धा तासाची होती. फिटनफिट झाली, आपली फिटन फाट. नाही नाही नाही, आणि आपली तर बापरे लय डेंजर फिटनफिट. त्यांचे फक्त पैसे घरी राहिले, त्यांना फक्त अर्धा तासाचा वेळ, आणि आपण तर पर कुठे पैसे आणण्यासाठी जर गेले पण आपले वेस्टच पैसे गेले पेट्रोल. तेच ना, नाही लयच लांब आलो आपण. कस काय माहिती. पप्पा माझं फिटनफिट झाली. मम्मी मग आम्ही कसं तरी करून आळंदीच्या बाहेर पडलो व हायवेला लागून आमच्या मार्गाला आम्ही निघालो. माझं महाकालला जायचं एक स्वप्न होतं, ते आज माझ्या मम्मी पप्पांमुळे पूर्ण होतंय. पण पण आम्हाला खूप अडचणी आल्या. आम्हाला भरपूर लोकांनी सांगितलं की श्रावणामध्ये महाकालच्या तिथे खूप गर्दी असते, उज्जैनला धक्काबुक्की वगैरे वगैरे. मग आम्हाला पाससुद्धा मिळाले नव्हते, दर्शन पास नव्हता आमच्याकडं, भस्म आरतीचा पास नव्हता. म्हणून ऑलमोस्ट आम्ही ते कॅन्सलच केलं होतं. पण ते म्हणतात ना, कहते हैं ना किसी चीज़ को अगर पूरी दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में कोशिश में लग जाती. असंच काहीतरी झालं आणि महाकाल का सुद्धा बुलावा आला होता. काय माहिती कोणता गड येतो. हा वरती ट्रेन आहे. दीदी, आपण कुठे आलोय? आपण आता आलोय धुळेला. आपण आता चहा नाश्ता करायला थांबलोय. चहा नाश्ता करून पुढे जाणार इंदोरला. आता ओके, इंदोरला. मम्मी इकडे बघ. कंटाळा आलाय तुला? इंटरेस्ट आहे अजून तुला? तुला आई कंटाळा आलाय का? कंटाळा आलाय तुला? घरी जायचंय. बाबा, तुम्हाला कंटाळा आलाय? हा, तुम्हाला रे चहा बिस्किट पिऊन बसले. आप्पा कुठे? आप्पा रात्रीचे 9:30 वाजलेत. आता आपण कुठे आलोय? आता शिरपूर मध्ये आलोय ना. आता जेवायला थांबलोय आम्ही इथं. आता इथून पुढे कुठे जायचंय? अरे इंदोरला जायचंय. बघू आता. चला 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 जायचं आहे. ओके, जय महाकाल. आता 11 वाजलेत आणि आम्ही इंदोरच्या थोडं अलीकडे स्टे करत आहोत आणि उद्या सकाळी 6 वाजता मग इंदोरला जाणार आहोत. स्टेचं आमचं रूम आहे. सगळ्यांसाठी एक घेतला मोठा. कौन है ये लोग? बाय बाय. गुड नाईट आता बाईज. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आता आपण चेकआउट करून निघालेलो आहोत. आता आपण इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. मामा जर जेवढं नाही जेवढं जमन तेवढंच खावा. अरे जेवढं जमन तेवढंच खा बाबा. कहाँ से आते? इंदोरी पोहे का? No, I want poha. I don't want. खारी पॅटीस मला पण. खारी पॅटीस नाश्ता. जिलेबी. खारी पॅटीस दे ना मला. ए सही आहे आपली खारी पॅटीस घे. आता कुठे चालले मी? ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला चालले.
रस्ता कसला खराब येतला. पहिला आम्ही इंदोरला न जाता ओंकारेश्वरला जायचं ठरवलं. म्हणलं की ओंकारेश्वर करून नंतर उज्जैन आणि येताना मग इंदोर सिटी फिरून शॉपिंग वगैरे करून घरी यावं. जेवायचं आता नुसतं खातोय पितोय मामी, नुसतं खातोय पितोय आणि गाडी चालवते आहे की नाही. आता जेवायला थांबले ओंकारेश्वरच्या इकडे अलीकडे. मग काय झोप झाली आहे का इथे. जेवायला थांबलो आम्ही आता एक थोड्याच वेळेस. फक्त थोडंसं पुढे गेल्यावरती सही आहे ना. छोटू दमला ते नाही, पण बाबा आपण फक्त खातोय पितोय आणि गाडी चालवतोय, फिरतच नाही. लय लांब आहे पण राव, हे लय लांब आहे. बिचारा माझा भाऊ किती दमलाय. नंतर आम्ही जेवण वगैरे करून मग ओंकारेश्वरला निघालो. अगदीच थोड्याच 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती ओंकारेश्वरांचं मंदिर होतं. ममलेश्वर मंदिर मध्ये आलेलो आहे आता आपण. मंदिर मध्ये आलेलो आहे आपण आता. ममलेश्वर मंदिर. जर तुम्ही ओंकारेश्वर मंदिराच्या तिथे दर्शन केलं असेल तर ममलेश्वर मंदिराचं सुद्धा दर्शन करायला विसरू नका. कारण की ममलेश्वरांचं दर्शन घेतल्याशिवाय ओंकारेश्वरची यात्रा सफल होत नाही. त्यामुळे इथे आला तर ममलेश्वराचं दर्शन घ्यायला विसरू नका. ममलेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही ओंकारेश्वर झालोय. एवढं डेंजर ऊन आहे ना इथे, खूप ऊन आहे. आम्हाला पहिलं वाटलं पाऊस आहे, पण नाही बाबा, खूप ऊन आहे. खूप म्हणजे खूप ऊन. हे बघू शकता तुम्ही, हे बघा पुढे. तिथून आम्ही आता ओंकारेश्वरला चाललोय. ओंकारेश्वरला इथे ममलेश्वरला एवढी गर्दी नव्हती, पण ओंकारेश्वरला भरपूर गर्दी आहे. चालू आता तिथे चालू. चला तुम्हाला पण दाखवतो कसलं काय. बेबल्स नसतील ते काहीतरी दगडत असतं ते. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे गाईस, खूप म्हणजे खूप. आणि ऊन सुद्धा खूप आहे, खूप खूप भयंकर ऊन आहे, खूप भयंकर. इथला नवीन ब्रिज आहे हा इथला. इथून ओंकारेश्वर मंदिर त्या ओंकारेश्वरला जाण्यासाठी हा नवीन ब्रिज आहे. आणि जो पलीकडे दिसतोय तो झुलता पूल आहे. त्या साईडने सुद्धा आपण जाऊ शकता ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे की 4थ्या स्थानावरती नर्मदा नदीच्या काठावरती बसलेले आहेत. असे म्हणतात की एक दिवस देव आणि दानव यांच्यामध्ये खूप जोरात युद्ध झाले. दानवांनी देवांना पराजित करायचा भरपूर प्रयत्न केला. शेवटी देवांनी विजय मिळवण्यासाठी महादेव शिव यांच्याकडे प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेने शिव महादेव संतुष्ट झाले व त्यांनी ओंकारेश्वरमध्ये आपले स्थान प्रकट केले व देवतांना वाईटांवर विजय मिळवण्यात मदत केली. म्हणून तिथे ओंकारेश्वर असे नाव पडले. राज काय ग बिचारा दमलं पारते. इथे कोणता झुलत्या पूलच्या तिथे आलेलो आहे आपण. इथे आपण दोघी पडलो असतो. एवढी गर्दी ओंकारेश्वरला, भरपूर भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात गर्दी आहे. हा पूल बघा तुम्ही, हा झुलता पूल आहे आणि हा झुलतो सुद्धा. हा तिथे मंदिर आहे त्या साईडला. हा ट्रेलर आहे. उद्या उज्जैनला काय होतं काय माहिती. त्या साईजचं मिळतं का कुठं. साईला पण पप्पा ते काढा ना शर्ट. त्याच्यावर कशाला घालताय, गरम येतोय आधीच एकतर. मग बघू राज, नाही चांगलं वाटत. येल्लो बिल्लो नको. जय महाकाल. आता आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. तब्बल आम्हाला 5 ते 6 तास लागले. ओ शिवा आम्ही काय ग 5 ते 6 तास आम्हाला लागलेले आहे दर्शनाला. खूप गरम, खूप गरम आणि खूप खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती, प्रचंड. आता आम्ही उज्जैनला जाणार आहे. बघू आता किती तास लागतात ते. अशीच थोडी मजा मस्ती करत करत कधी आम्ही उज्जैन नगरीला जाऊन पोहोचलो हे कळलंच नाही. जय
काहीच नव्हतं. सगळं अशी मराठी दुकान आहेत. मराठी दुकाने आहेत का? ते काय शिप्रा धाबा आलो ना. पण इथे मोठी मोठी मिळे आहेत ना सगळी. आहे का? पोलिसात पण आहेत. जंतर मंतर ते हर सिद्धिका समोरच असं. छान रक्षा आहे. घ्यायची का? आता वाजलेत रात्रीचे 9:15 आणि फायनली आम्ही आता उज्जैनला पोहोचलेलो आहोत. फायनली बघू खूप वेट करून फायनली आम्हाला रूम भेटली. आता आम्ही रूमवर थांबलेलो आहे. इथून पार्किंगमधून इथून आतमध्ये आलं ना की हॉटेल MP13 मध्ये फर्स्ट फ्लोअरला. नंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन इथे शेजारीच हॉटेल श्रीजी रेस्टॉरंट इथे जेवायला गेलो. मस्त जेवलो आणि लगेच जाऊन झोपलो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि पार्ट 2 बघायला विसरू नका, कारण पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला उज्जैन दर्शन, आम्ही उज्जैनमध्ये काय काय बघितलं काय नाही बघितलं हे सगळं तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे. सो स्टे ट्यून गाईज.